आप देख रहे हैं किनवट वायरल न्यूज चॅनल। हां नमस्कार, मी सुभाषनगर येथील BLO बोलत आहो। तरी मी सर्व ज्या ठिकाणी 2002ची यादी आणि 2024-25ची यादीची आपल्याला या ठिकाणी मॅपिंग करायचं आहे, त्यामुळे 2024मध्ये तुम्ही ज्या ज्या यादी भाग क्रमांकामध्ये आहात त्या क्रमांकामध्ये आपलं नाव आधी पाहायचं। त्यानंतर 2002च्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तो नंबर 2002च्या यादीचा नंबर यादी भाग क्रमांक तो 2024च्या यादीमध्ये जोडायचा आहे। परंतु ज्या ठिकाणी जे नाही का 40-38 वर्षाचे जे काही मुलं मुली आहेत आता सध्या ते 2002च्या मॅपिंगमध्ये किंवा त्या यादीमध्ये नसेल, त्यावेळेस त्यांच्या आई वडील आजी आजोबा यांच्या 2002चा नंबर त्यांनी मॅपिंगसाठी आपल्या संबंधित BLOला आपल्या या ठिकाणी द्यायचा आहे। तरी जे नाही का आपण लग्न विवाहित होऊन या ठिकाणी बऱ्याचशा नाही का आपल्या ठिकाणी मुली येतात, त्यांनी त्यांच्या गावाचा म्हणजेच त्यांच्या आईवडिलांचा 2002च्या यादीतला नंबर आणून तो नाही का BLOला दिलं तर मॅपिंग योग्य प्रकारे होईल। आणि SIR ही एक चांगली प्रक्रिया आहे। या ठिकाणी मॅपिंग होत आहे, मोठ्या पद्धतीनं जनजागृती घडवत आहो। तरी काही प्रमाणामध्ये किनवटमध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं कार्य चालू आहेत। आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही इथं व्यवस्थितरित्या कार्य करत आहोत आणि जनतेचाही किंवा मतदाराचाही आम्हाला चांगला प्रतिसाद आहे। तरी जास्तीत जास्ती आपल्या या किनवट तालुक्याचं तथा आपल्या शहराचं जास्तीत जास्ती मॅपिंग व्हावं यासाठी संबंधित BLOला जी माहिती तुम्हाला मागत आहे ती माहिती संबंधितांनी द्यावी ही नम्र विनंती। आणि जास्तीत जास्ती नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या या किनवट तालुक्याचं मॅपिंग सर्वात अधिक करून आपण सहकार्य करावं ही नम्र विनंती। सर, जर 2002ची यादी म्हणजे त्याचे आई वडिलांचा आणि त्याचे आजोबा आजोळीचा कोणाचा बी नसला तर त्यांना काय करावं? आता समजा जर 2002च्या यादीमध्ये संबंधित व्यक्ती जो आहे त्यांचे आई वडील किंवा आजोबा असणारच निश्चित, फक्त ते शोधणं महत्त्वाचं आहे। आता अशा पद्धतीची आम्हाला सूचना आहे। नसला तर काय करायचं? नसले तर त्याला पर्यायी व्यवस्था आता शासन बघेल, कारण काय तर ते प्रूफ वगैरे मागतील, मग त्यावेळेस नाही का आपण ते सर्व प्रूफ किंवा जे काही संबंधित डॉक्युमेंट्स आहेत ते आपण सादर करता येईल। परंतु शक्यतोवर 2002च्या यादीमध्ये सर्वांचेच नावं हे 99% 99 असू शकतात आणि आहेच निश्चित स्वरूपात, कारण आपण महाराष्ट्रातले या ठिकाणचे मोठ्या प्रमाणात रहिवासी आहोत किनवटमधले। मी सुभाषनगर किनवट 189 आणि माझे सहकारी 187ची कानिंदे मॅडम, आम्ही BLO म्हणून या सुभाषनगरमध्ये काम करत आहोत। आणि SIRचं काम हा फार महत्त्वाचा काम असल्यामुळं या कामासाठी लोकांना जे खास करून महिला वर्ग आहेत जे बाहेरून या ठिकाणी सुना म्हणून आलेले आहेत त्यांना आम्ही अशी विनंती करायलो त्यांच्या घरच्या लोकांना की तुम्ही तुमच्या सुनेच्या वडिलाचं किंवा आईचं किंवा आजी आजोबाचं 2002मध्ये ज्या ठिकाणी त्यांचं नाव असतील त्या ठिकाणी त्या यादीतला अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक आणि विधानसभा नंबर घेऊन या, जेणेकरून आपल्याला हे SIRची मॅपिंग करण्यासाठी सोपं होईल। त्याचबरोबर सुभाषनगर वार्डाचे नवयुवक अजमलभाई आम्हाला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मदत करत आहे। त्यांना आम्ही एक लिंक पाठवलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात कुठेही जर नाव असेल तर त्यांचं इलेक्शन कार्ड आणल्यानंतर ते सर्च करून सांगू शकतात की ते कोणत्या यादीत त्यांचं नाव वगैरे आहे। त्यामुळे आम्हाला अजमलभाई आणि इतर गावकऱ्यांचा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळत आहे आणि आमचं काम खूप छान पद्धतीनं चालू आहे। ज्यांचं नाव 2002ची यादीमध्ये नाही त्यांना काय करायचं? त्यांचे आजी आजोबा असतील किंवा कोणीच जर नसतील तर नंतर मग आहे की नाही जे आपल्याला निवडणूक आयोगाकडून जी गाईडलाईन भेटेल त्यानुसार मग आपल्याला ते पुरावे दाखल करावं लागेल आणि ते हेरिंगसाठी बोलवतील, मग ते पुरावे दाखल करून आहे की नाही आपलं काम होऊन जाईल। धन्यवाद। अभी के समाचार में बस इतना ही।